नंदुरबारमध्ये 56 मुलांवर लैंगिक अत्याचार, आरोपीकडे 649 व्हिडिओ आणि 1000हून अधिक फोटो असल्याची पोलिसांची माहिती। आरोपी चेतन कोळीला 12 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी, ब्लॅकमेल करून अत्याचार केल्याचा आरोप। सांगलीमधील जजच्या नामांतराला सर्वपक्षीयांकडून विरोध, गोपीचंद पडळकरांकडून जजचं नाव बदलून देवभूमी जज असं करण्याचा प्रस्ताव। तालुक्यातील विरोधकांची पडळकरांच्या प्रस्तावाविरोधात उद्या आंदोलनाची भूमिका। डोंबिवलीतील डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी शिंदेचे नगरसेवक रमेश म्हात्रेची सुटका। 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे तुरुंगाबाहेर, न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल, रमेश म्हात्रेची प्रतिक्रिया। FDA चायनीजकडे मोर्चा वळवण्याची शक्यता, आता चायनीज फूडकडे थोडं लक्ष द्यायचं आहे। तुकाराम मुंढेंच्या वक्तव्यानं पुढील कारवाई, चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या ठिकाणांकडे असल्याची चर्चा। चंद्रपूर जिल्ह्यातल्या तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याला भेगा पडल्यात। 2 वर्षांपासून कालवा दुरुस्तीसाठी MKS, BIPL आणि सरला कंपनीला 235 कोटींचं कंत्राट, मुदत संपून सुद्धा 15%च पूर्ण झालेलं कामही निकृष्ट, वडेट्टीवारांचा आरोप। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाण्यासाठी यंदा 5220 गाड्यांचं नियोजन, 1000हून अधिक ST बसेसचं आरक्षण फुल। 7 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान विशेष बसेस। कुंभमेळ्याच्या कामाबद्दल आम्ही उदासीन, साधू महंतांकडून नाराजी व्यक्त। कुंभमेळ्याची कामं वेळेत पूर्ण होणार का असा सवाल, नाशिकमधल्या संत समितीच्या बैठकीमध्ये नाराजी व्यक्त। उत्तराखंडच्या अल्मोडामधील तरुणानं पहिल्या इलेक्ट्रिक फ्लाइंग कारचं यशस्वी उड्डाण केलं। तरुण संशोधक रवी टमटा यानं ही यशस्वी चाचणी घेतली। हे वाहन पूर्णपणे विजेवर चालतं, प्रवासाचा वेळ वाचवण्यासाठी ही फ्लाइंग कार अत्यंत प्रभावी ठरणार। अमरनाथ यात्रा तात्पुरती स्थगित, खराब हवामान आणि मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर जम्मूतून यात्रा तात्पुरती स्थगित, तर 28 ऑगस्टला छडी मुबारकच्या विशेष पूजनानंतर अमरनाथ यात्रेची सांगता होणार। आता पाहूयात महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। EMI भरायला उशीर झाल्यास आता मोबाईल लॉक होणार, RBIकडून बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी। हप्ता भरायला 60 दिवस उशीर केल्यास फोन लॉक होणार। साताऱ्याच्या वाईमध्ये रुग्णांना बुरशीजन्य औषधांचं वाटप, रुग्णाच्या नातेवाईकांची पोलीस आणि FDAकडे तक्रार। सिद्धार्थ हॉस्पिटलचा धक्कादायक प्रकार। गडचिरोलीच्या देसाईगंज तालुक्यामध्ये रानटी हत्तींचा धुमाकूळ, चिखली रेठ परिसरातील धान पिकांचं मोठं नुकसान। 2 महिने अगोदर लावलेलं शेतकऱ्यांचं धानाचं पीक रानटी हत्तींनं नष्ट केलं। आमदार रामदास मसराम यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली। कात्रज दूध संघाच्या विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ, दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत जवळपास 10% वाढ होण्याची शक्यता। 11 तारखेपासून अंमलबजावणी होणार। पुणे जिल्ह्यातील रस्ते महिना अखेरपर्यंत पूर्ण खड्डेमुक्त करा, जिल्हा प्रशासनाच्या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे अधिकाऱ्यांना निर्देश। 31 ऑगस्टपर्यंत सुधार करण्याच्या सूचना। नंदुरबारमध्ये 60 लाखांचे स्वयंचलित वाहतूक सिग्नल बंद, नवापूर, धुळे, करण चौफुलीसह CB पेट्रोल पंप परिसरातील सिग्नल बंद। जळगावच्या सराफा बाजारामध्ये गेल्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये 2530 रुपयांची, तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 4050 रुपयांची वाढ। सोनं 5 दिवसात 8000 तर चांदी 8950 रुपयांनी महाग। राज्यामध्ये पुन्हा पावसाचा जोर वाढणार, 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्रासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या जमिनीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान, पुराच्या पाण्यामुळे हजारो हेक्टर शेती खराब, पीक शेतीतून खरडून वाहून गेलं। तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची मागणी।